आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। नवीन लोकांना संधी दिली तर काहींनी रोष व्यक्त केल्याचं अजित पवार म्हणालेत। तर राज्यामध्ये जास्त गरज आहे असं सांगितलं। मग आता कमी झाली का असं भुजबळ यांनी म्हटलं होतं आणि त्यावरच आता अजित पवारांनी हे उत्तर दिलंय। लोकसभेमध्ये पाठवणार होते तिथे सुद्धा थांबवलं आणि तरुणपणाची व्याख्या नेमकी काय आहे असा सवाल भुजबळांनी केला होता आणि त्यालाच आता अजित पवारांनी हे उत्तर दिल्याचं आपण पाहतोय। आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडंसं थांबायला सांगितलं तर काहींनी रोष व्यक्त केला। वास्तविक कधी काही नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते, कधी काही थोडंसं जुन्यांना पण इथं संधी न देता केंद्रामध्ये कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे। ज्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्याच्या करता अजित पवार कुठं तसुभर देखील कमी पडणार नाही। तरुणपणाचं जे आहे हे व्याख्या ठरवायला पाहिजे ना। किती वर्ष तरुण म्हणायचं, 67-68 वर्ष पण तरुण म्हणायचं का नाही म्हणायचं? अगोदर लोकसभेत पाठवत होते, तयारी झाली माझी सगळी, तिथे मला थांबावं लागलं। 2 राज्यसभेच्या निवडणुका आल्या, ते आले तिथं म्हणून मला जाऊ द्या, आता मी इथे 40 वर्ष आहे, माझा उपयोग होईल। नाही तुम्हाला तुमची गरज राज्यामध्ये जास्त आहे, मग आता ताबडतोब कमी झाली गरज, कशामुळे लढायला सांगायचंच नाही ना। हे पहा, शेर कभी बूढ़ा नहीं होता है। हा ओबीसीचा शेर आहे, हा कधी म्हातारा होत नाही आहे आणि त्यामुळे तरुण आणि म्हातारपणाची व्याख्या जी आहे ती भुजबळ साहेबांना लागूच पडत नाही ना। आणि म्हणून भुजबळ साहेबांना जे आहे ते कुठल्याही परिस्थितीत अजितदादांना आमची विनंती आहे की ते पुन्हा एकदा पुनर्विचार करावा आणि हा ओबीसीचा आवाज जो आहे त्याला मंत्रिमंडळात स्थान द्यावं।